तर आणखी एक मोठा सामना आपल्या समोर येतोय. मास्टर सूर्य कामोटे विरुद्ध राणी स्टार कामोटे याच्यामध्ये 4 षटकाचा सामना राहील. दोन्ही संघाच्या कर्णधार नोंद घ्यायची याची. तर वैयक्तिक पहिल्यांदा संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन येते. तो गोलंदाज सतीश, समोर मात्र रायगडचा एक मोठा फलंदाज सोनू पाटील समोर असेल. पहिला चेंडू, आकुटा चेंडू, कानाला स्पर्श करून जाणारा चेंडू, निर्धाव चेंडू येतो तो सतीश. चांगली सुरुवात आपल्या गोलंदाजी मार्फत. पहिलं षटक हाताने दिसतोय तो सतीश. समोर मात्र फलंदाज तेवढा ताकदीचा सोनू पाटील. पायचा पुढचा चेंडू घेऊन आगळ्या वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा हा प्रयत्न होता सोनू पाटील यांचा, परंतु पुन्हा एकदा प्रयत्न फसतोय. चेंडू मात्र तो निर्धाव विकेट किपर दीपक शिंदे यांच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात राणी स्टार यांच्या बाजूने ती मात्र सतीश यांची. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागून चेंडू मात्र जातोय थर्ड मॅनच्या दिशेने. पाहायचा एक धाव तो नक्की मिळते. त्या ठिकाणी दुसऱ्या धावचा प्रयत्न, नितीन पवार चेंडू खाली येतोय. तोपर्यंत दोन्ही फलंदाज 2 धावा धावून पूर्ण करतायत आणि 2 धावेने या ठिकाणी पाहतो आपण सोनू पाटील वैयक्तिक खातं खोलतोय आणि संघाचं देखील खातं खोलतोय. धाव संख्या मात्र होते 2 धावा. पुन्हा एकदा सतीश तयार, समोर फलंदाज सोनू पाटील. जोरदार प्रहार केला, आक्रमण करतोय सोनू पाटील. चेंडू मात्र जातोय 6 धावांसाठी. बराच वेळ शांत उभा होता सोनू पाटील, परंतु सोनू पाटील जास्त वेळ शांत ठेवणं कठीण असतं या मैदानामध्ये आणि त्याचं एक उदाहरण देखील या षटकारांना दाखवून देतोय सोनू पाटील आपल्या बॅटमधून. या 6 धावेने संघ धाव संख्या होती ती मात्र 8. आलेत का बोलतो. पुन्हा एकदा सतीश तयार, समोर आक्रमण घेतलेला फलंदाज सोनू पाटील याच्यासाठी. तर पाहायचं सोनू पाटील अशाच प्रकारची फलंदाजी करावं लागेल आपल्या संघासाठी. आता मात्र पाहायचं उजव्या भारताचा जाणारा चेंडू, उसळी घेणारा चेंडू, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतो. हा खराब चेंडू, अवांतर धाव मिळते. धाव संख्या होते ते 9. पहिलं षटक चालू असताना पहिला 3 चेंडूचा विचार करा, चांगले चेंडू हाताळले होते ते मात्र सतीशाने. त्यानंतर मात्र आक्रमण केले सोनू पाटील यांनी. पुन्हा एकदा काना जाऊन जाणारा हा चेंडू, विकेट किपरला चकवा देत चेंडू मात्र जातोय. पाहायचं त्या ठिकाणी राजजी पांडे धावताना दिसत आहे. तोपर्यंत चेंडू मात्र जातोय सीमेरेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आणि 4 धावेने धावसंख्येला चांगलं वळण मिळतंय. धावसंख्या होती 13. पहिलं षटक चालू असताना पहिल्या 3 चेंडूवरती 2 धावा दिल्या होत्या त्या सतीशाने. त्यानंतर मात्र आक्रमण चढवलं सोनू पाटील यांनी आणि आतापर्यंत धाव संख्या होती ती मात्र 5 चेंडू नंतर 13. तर आपण पाहतो या ठिकाणी आमच्या कामोटे असोसिएशन क्रिकेटचे अध्यक्ष माननीय श्री सागर दादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. मी विनंती करेन सागर दादा पाटील यांना व्यासपीठावरती यायचे. चांगला फटका, देखना फटका येतोय सोनू पाटील यांच्या बॅटमधून. सिपला शॉट या नावाने चर्चेत असलेला हा फटका आता मात्र आपण पाहतोय सोनू पाटील यांच्या बॅटमधून. याआधी पण याच प्रकारचा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता सोनू पाटील यांनी, प्रयत्न अपयशी राहिला होता. त्यानंतर मात्र आता मात्र या फटक्याला यश मिळतंय. चेंडू मात्र पाठवतोय सीमेरेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. या 6 धावेने धावसंख्या झाली ती 19 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. कुठेतरी षटक चालू झालं होतं, त्यानंतर वाटलं होतं सतीश चांगली गोलंदाजी करेल, कमीत कमी 10 धावा देण्याचा प्रयत्न करेल, परंतु 4थ्या चेंडूवरती जे आक्रमण केले सोनू पाटील यांनी आणि त्यानंतर मात्र धावसंख्येला एक चांगलं वळण दिलंय. धावसंख्या झाली ती 19. तर आता मात्र आणखी एक नावाजलेला गोलंदाज येतोय दुसरं षटक घेऊन, हेमंत गोरले. पहिला चेंडू उजव्या भारून जाणारा चेंडू, निकू गोवर आहे स्ट्राईकला आणि चेंडू मात्र जातो तो निर्धाव चेंडूची सांगता होते हेमंत यांच्या गोलंदाजी मार्फत. तर पाहावं लागेल निकू गोवरला 7 द्यावी लागेल सोनू पाटील यांची. फुलटा प्रकार चेंडूला पाठवलं स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीने. प्रशांत कानागल येतो चेंडू खाली. तोपर्यंत चेंडू मात्र चकवा देत जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. धावसंख्या मात्र होते ती 25, माफ करा 23. चांगली फलंदाजी राहिली आतापर्यंत विचार केला तर मास्टर सूर्य 11 कामोटेच्या बाजूने.
पुन्हा एकदा हेमंत तयार असेल, समोर फलंदाज निकू लॉब करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय, कानाजवळून जाणारा हा चेंडू हेमंत गोरले यांचा. कारण हेमंत गोरले यांचा आपण विचार केला नेहमीच आपण या खेळाडूला पाहतोय मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये खेळताना. 40+ हा खेळाडू आत्ताच पार पाडलेल्या रायगड प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसला होता, चॅम्पियन सुद्धा झाली होती त्याची टीम. तोच हा खेळाडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू, धावचीत करण्याचा प्रयत्न होता तो हेमंत गोरलेचा, परंतु सोनू पाटील आपल्या क्रीजमध्ये सुखरूप. धावसंख्या मात्र 23 वरती कायम दिसते. पुन्हा एकदा हेमंत तयार असेल, दुसरे षटक टाकताना आतापर्यंत 4 चेंडू टाकले ते मात्र हेमंतने 4 धावा दिल्यात. निकूला काहीतरी कामगिरी करावी लागेल. जोरदार प्रहार, पायचा प्रथम येतो झेलखाली, परंतु चेंडूचा अतिशय वेग असल्यामुळे चेंडू मात्र जातो सीमेच्या बाहेर 6 धावांसाठी. धावसंख्या होती ते 29. दुसरे षटक चालू असताना याआधीच्या षटकामध्ये सोनू पाटील याने आक्रमण चढवलं होतं ते सतीश याच्यावरती, आणि आता मात्र निकू गोवारी आक्रमण चढवतोय ते हेमंत गोरलेच्या गोलंदाजीवरती. चांगली फलंदाजी राहिली. दुसरे षटक चालू असताना पुन्हा एकदा चांगला चेंडू, नाकाला स्पर्श करत जाणारा चेंडू, अतिशय वेगवान चेंडू हेमंत गोरले यांचा, आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. निर्धाव चेंडू सांगतेनुसार षटक संपतोय दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय या ठिकाणी मास्टर इलेव्हन कामोटे 29 धावा सलामी जोडी मैदानामध्ये खेळताना दिसते सोनू पाटील आणि निकू गोवारी यांच्या स्वरूपात. काय उर्वरित 12 चेंडू असतील, 12 चेंडूमध्ये पाहावं लागेल कितपर्यंत मजल मारतायत ते मास्टर इलेव्हन संघाचे खेळाडू. आतापर्यंत 12 चेंडूमध्ये 29 धावा जमा केल्या आपल्या संघासाठी, त्या मात्र सोनू पाटील आणि निकू गोवारी यांनी. तर आम्ही वैयक्तिक यांचा विचार केला, दोन्ही फलंदाजांचा वैयक्तिक. सोनू पाटील 6 चेंडू 18 धावा, त्यामध्ये 2 षटकार आणि एका चौकारा समावेश आहे. तर दुसऱ्या बाजूने विचार केला 6 चेंडू खेळले तो निकू गोवारी आणि 10 धावा केला, त्यामध्ये 1 चौकार 1 षटकार. तर नवीन गोलंदाज प्रशांत कनागल, आणखी एक मोठा गोलंदाज, नावाजलेला गोलंदाज, पहिला चेंडू टाकेल तर सोनू पाटील याला आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. सोनू याचा प्रयत्न फसतोय, चेंडू मात्र जातो निर्धाव. चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात आपल्या गोलंदाजी मार्फत प्रशांत कनागल यांची. कुठेतरी धावा रोखण्यासाठी जबाबदारी दिली होती प्रशांत यांच्यावरती, आणि त्याची सुरुवात देखील चांगली केली, गोल सुरुवात म्हणावं लागेल प्रशांतच्याकडून. आता मात्र आक्रमण चढवते, चांगला चेंडू होता, परंतु त्या एवढ्या चांगल्या प्रकारे खेळून काढल्याचं सोनू पाटील आणि चेंडूला पाठवून दिले पॅव्हलियनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. या 6 धावेने धावसंख्या मात्र पोहोचते होती 35 या धावसंख्येवरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. तर पाहायचं येणारे चेंडू प्रशांत कशा प्रकारे हाताळेल. पुण्याचा सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न फसतो सोनू पाटील यांचा. आतापर्यंत 3 वेळा प्रयत्न केला सोनू पाटील आणि 3 वेळा प्रयत्न करून 1 चेंडू षटकार देखील मारला होता. पुन्हा एकदा प्रशांत तयार असेल, पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करताना राईट आर्म वर देखील मारा करताना दिसतोय. जोरदार प्रहार, पायच्या त्या ठिकाणी उंची जास्त लांबी कमी, सतीश हेमंत झेल खाली येताना दिसत आहे. मला वाटतं या ठिकाणी झेल सुटतंय. 3 क्षेत्ररक्षक झेल खाली येताना आपण पाहिले, एका बाजूने हेमंत सतीश, दुसऱ्या बाजूने प्रथमेश, आणि या ठिकाणी काय घडतंय, खराब चेंडू फेक, खराब थ्रो फेक, त्याचा फायदा मात्र उठवतात दोन्ही फलंदाज, आणि बघता बघता या ठिकाणी धावा मात्र धावून काढतात दोन्ही फलंदाज. 3 धावेने धावसंख्या होते ते 38. सलामी जोडी अजूनपर्यंत मैदानामध्ये निकू आणि सोनू यांच्या स्वरूपात. तर पाहावं लागेल येणारे असतील 2 चेंडू ते मात्र प्रशांत यांच्या गोलंदाजीचे, आणि या 2 चेंडूवरती निकू गोवारी कशा प्रकारे फलंदाजी करेल. चांगला फटका, देखना फटका, लाजवाब फटका निकू गोवारी यांच्या बॅटमधून. ब्लॉक मध्ये टाकलेला हा चेंडू प्रशांतने, परंतु त्याचा पूर्णपणे फायदा मात्र उठवला तो निकू गोवारीने. पूर्णपणे चेंडूची पाहणी केलेल्या चेंडूला पॅडल स्वीप प्रकारे मारलेला हा फटका 6 धावांसाठी. धावसंख्या होती ती 44. पुन्हा एकदा प्रशांत तयार, पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न फसतोय. चांगला चेंडू, चांगलं कमबॅक पाहायला मिळालं प्रशांत यांच्या गोलंदाजी मार्फत, आणि या ठिकाणी षटक संपतोय.
3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 44 धावसंख्या महाराष्ट्र सूर्य 11 कामोड संघाची. आता मात्र शेवट षटक बाकी असेल. 6 चेंडू बाकी असतील आणि 6 चेंडूमध्ये पाहावं लागेल किती धावा जमा करतात ते दोन्ही फलंदाज. सोनू पाटील खेळतो 27 धावसंख्येवरती तर निकू गोवारी 16 धावसंख्येवरती. आणि या दोघांच्या धावसंख्या मतलब पार्टनरशिप होती ते आतापर्यंत 44. 18 चेंडूमध्ये 44 धावा दोन्ही फलंदाजांनी कुठून काढल्या. नितीन पवार येतोय. पहिला चेंडू नितीन पवार यांचा पाहायचा. सोनू पाटील दाद मागतोय पंचांजवळ. उजव्या एसटीच्या भारत जाणार हा चेंडू आणि पंच सिद्धेश यांचा इशारा येतोय आमच्यापर्यंत हा खराब चेंडू आणि गोलंदाजाला दंडित करतायत गोलबाऊन जाऊन. नितीन पवार पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू होता परंतु चांगल्या प्रकारे खेळून काढलाय. 1 धाव तर नक्की मिळणार. रमेश कदम येत आहे चेंडू खाली तोपर्यंत तेवढाच चांगलं क्षेत्ररक्षण चांगला थ्रोप एक पाहायला मिळाला रमेश यांच्या हातातून आणि एका धाव मिळायला गेले तो मात्र सोनू पाटीलला. धावसंख्या झाली ती मात्र 46. पुन्हा एकदा नितीन समोर मात्र फलंदाज निकू गोवारी. आकुटप्या चेंडू होता उजव्या भारतात जाणार हा चेंडू. पंचांचा इशारा पुन्हा एकदा आमच्याकडे येतो हा खराब चेंडू. अवंत धावेने भर पडते संघाच्या धावसंख्या होते ते 47. आता उर्वरित 5 चेंडू बाकी असतील. पाहावं लागेल नितीन पवार कशा प्रकारे गोलंदाजी करेल. जोरदार प्रहार करतोय पायचे मंगेश सोगम झेल खाली येतो का आणि एक संधी होती. संधी हुकतोय चेंडू मात्र जातोय. या ठिकाणी सांगायचंय आणि हा 4 धावा. एक संधी उपलब्ध झाली होती. 4 धावा मिळत आहे सोनू पाटील या ठिकाणी. झेल सुटला. मंगेश सोगम होते झेल खाली. एक सोपा झेल होता. संधी मिळाली होती परंतु त्याचं सोनं करू शकलो नाही तो मंगेश आणि त्याचा फायदा मात्र होतोय महाराष्ट्र सूर्य 11 संघाच्या खेळाडूंना. या ठिकाणी पुन्हा एकदा लाईन भरकटताना दिसतो तो नितीन पवार. कुठेतरी लाईन आणि लेनवर नियंत्रणचा ताबा भरकटताना दिसतो तो नितीन पवार यांचा. पुन्हा एकदा नितीन तयार. पुन्हा एकदा चांगला चेंडू. आता कमबॅक करताना दिसतोय नितीन. याआधी षटकार आला होता त्यानंतर वाईट चेंडू होता त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू होतो नितीन यांचा. चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू आणि या ठिकाणी पाहायचा धाव घेण्याच्या नादात विकेट मात्र गमावा लागतो तो निकू गोवार याला. आकुटप्या चेंडू होता. चेंडूला वेगवान पद्धतीने प्रहार करण्याचा प्रयत्न होता निकू गोवार यांचा पण प्रयत्न फसला. चेंडू मात्र गेला होता विकेट किपर दीपक शिंदे यांच्या हातामध्ये. थोडेसे विकेट किपर फंबल झाले त्याचा फायदा मात्र उठवण्याचा प्रयत्न होता सोनू पाटील याचा. स्वतःचा स्ट्राईक ठेवण्याच्या प्रयत्नात निकू गोवार याला मात्र तंबूचा रस्ता पकडावा लागतोय आणि महाराष्ट्र सूर्य संघाला मिळाला पहिला धक्का अवघ्या 52 धावसंख्येवरती. तर नवीन फलंदाज येतोय आणखी एक हार्ड हिटर म्हणून त्याला ओळखला जातोय विक्रांत पाटील. तर पायचं उर्वरित 3 चेंडू बाकी असे स्टाईलला खेळ तो मात्र सलामीर फलंदाज सोनू पाटील. 2 चेंडू बाकी. पुन्हा एकदा सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न. आपण या स्पर्धेमध्ये सोनू पाटील याला जास्तीत जास्त सुपला शॉट खेळताना पाहिलंय. या आधीच्या बऱ्याचशा टुर्नामेंट झाल्या अशा प्रकारे त्यांनी कधीच प्रयत्न केला नव्हता परंतु आजच्या दिवसामध्ये हा 4था प्रकार. 4थ्या प्रकारामध्ये एकदा सक्सेसफुल झाला तो सोनू पाटील. जोरदार पुढे सरकवला. पुन्हा एकदा मंगेश सोगम झेल खाली. आता मात्र चांगला प्रयत्न. पुन्हा एकदा झेल सुटतोय आणि जीवदान मिळतं वारंवार फलंदाजाला. याआधी निकू गोवार यांचा झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता परंतु या ठिकाणी पाहतो काय चांगली थ्रो फेक केला होता प्रथम याने परंतु नितीन पवार गॅदर करू शकला नाही चेंडू आणि त्या ठिकाणी मला वाटतं 3 धावा धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. षटक संपतं या ठिकाणी.
आत्ताच्या 2 धावा. धावसंख्या होते ती 54. 55 धावांचा पाठलाग करावा लागेल तो मात्र रायझिंग स्टार या संघाला. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये हेमंत आणि दीपक शिंदे यांच्या रूपाने आपण पाहतोय राजीव स्टार 11 कामटे या संघाकडनं. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करत असताना मास्टर सूर्यवंशी कामटे संघानं धावफलकावरती 54 धावा लागल्यात आणि विजयासाठी 55 धावांची गरज 24 चेंडूमध्ये मास्टर सूर्या 11 विपक्ष राजीव स्टार 11 संघ खेळत असताना त्यांना गरज असेल. क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजवलं जाते. गणेश कदम एक नवीन क्षेत्ररक्षक आपल्याला मास्टर सूर्या 11 कामोटे संघाच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळेल. जिथे कमी तिथे आम्ही असा वारसा मनामध्ये घेऊन क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये उतरणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. आपण पाहतोय मान्सून ब्लास्ट कामोटे 2025चा हा धमाका कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं. ओपन स्पर्धा संघ मात्र नक्कीच या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आज इंटर कॉलनी संघ कामोट्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. कामोट्यामधील इंटर कॉलनीतील हे संघ आजच्या दिवसामध्ये 3 संघ आपण पाहतो अगदी चांगला खेळ करून या प्रवासामध्ये इथपर्यंत येऊन ठेपलेत. मास्टर सूर्या 11 कामोटे राजीव स्टार 11 कामोटे आणि एक संघ आपण पाहतो माऊली 11 कामोटे. या 3 संघांमधून बक्षीस पात्र फेरीमध्ये कुठला संघ जाऊन दाखल होणार ही मात्र नक्की चर्चेची बाब पाहण्यासारखी गोष्ट आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान आपण पाहतोय क्षेत्ररक्षण सजवलं जाते. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा म्हटलं की जवळपास सर्व क्षेत्ररक्षक हे बाउंड्री लाईनवरती आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतात. समोरच्या दिशेने मुलांना जर पाहिलं तर आपल्याला नयन खांबे पाहायला मिळतात. समोरच्या दिशेने संतोष पाल, निकू गोवारी पहिला चेंडू, दीपक शिंदेसाठी बॅटची एज, यष्टीरक्षकाचे सुरक्षित हात सोनू पाटील झेल टिपतील आणि पहिला गडी गारत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दीपक शिंदे आता शेरी तंबूच्या असं जाताना पाहायला मिळतील. नॉट्रायकनेवरती आपण हेमंत गुरले यांना पाहतोय. एक मोठा हादरा ज्या फलंदाजाच्या बॅटमधून नक्की दावा येण्याची गरज त्याच फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला पाठवले. नवीन फलंदाज प्रथम मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळेल. दीपक शिंदे पहिल्या चेंडूवरती स्वस्तामध्ये बाद.
भन्नाट वेगावरती स्वार होणारा हा चेंडू पाहायला मिळाला. बॅटच्या राडरमध्ये आला नाही. हलकीशी एज घेऊन यष्टीरक्षकांच्या हातामध्ये विसावत असताना मोठा हादरा बसलाय. दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज निकू गोवारी. जय हनुमान कामोटे संघाकडून वारंवार चांगली कामगिरी करणारा खेळाडू. पुढचा चेंडू भन्नाट वेगानं बॅटच्या राडारमध्ये नाहीये. परफेक्ट यॉर्कर खोलवर पद्धतीचा मारा. फलंदाजाला पूर्णतः बीट करणारा चेंडू. डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. सुरुवात गोलंदाजीची चांगली पाहायला मिळते. तिथे 54 धावा अगदीच रोखायच्यात. 55 धावा रोखायच्यात. पुन्हा एकदा वन्स अगेन. परंतु आता आपण पाहतो ऑप्टिकच्या बाहेरचा चेंडू. त्याला पंच दंडित करतील. वाईट चेंडू घोषित करतील. अवांतर धावेनं भर पडेल. धावफलकावरती 1 धाव. रायझिंग स्टार 11 संघाचं खातं या अवांतर धावेनं खुलं केलं जाईल. मोठा फटका खेळण्याचा अंगाचा वेध घेणारा चेंडू. धावाची संधी सोनू पाटील. संधी मात्र इथे गमावली जाते आणि 1 धाव. कारण अगदी जीवाच्या आकांतानं ती 1 धाव कंप्लीट करण्यासाठी हेमंत गोरेलेचा आटापिटा आपल्याला पाहायला मिळाला. कारण स्ट्राईकवरती येणं फार गरजेचं. त्या खेळाडूमध्ये ती क्षमता आहे. 40+ रायगड प्रीमियर लीगमध्ये एक चांगला खेळ करून हा खेळाडू मात्र नक्कीच आपल्या गावाचं कामोट्याचं नाव या ठिकाणी नक्कीच रोशन करताना आपल्याला पाहायला मिळतोय. खेळाडू जरी 40+ असला तरी नवतारुण्य खेळाडूंना लाजवेल असा खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि रायगड प्रीमियर लीग 40+ या टीमचा कॅप्टन सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. ऑप्टिकच्या लगत टाकला जाणारा चेंडू अगदी लाईन आणि लेंथ अचूक टप्प्यावरती टिचून गोलंदाजीचा मारा निकू गोवारी याचा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हे करत असताना मात्र यशस्वी होतोय गोलंदाजीवरती. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत. फुल्लर लेनचा चेंडू. चेंडूने आकाशाची उंची गाठली आहे. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पंचांनी बिमरसाठी इथे मात्र तिसऱ्या पंचांची मागणी घेतली. चला मध्ये कुणी बोलू नका. सुशांत पाटील या. बिमरच्या चेंडूसाठी मागणी आली. कुणी बोलू नका. तिसऱ्या पंचांची भूमिका इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. आता थर्ड पंच हे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये गणेश यादव आले कधी? इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तिसरे पंच आले कधी? तुम्ही फक्त प्लेयर पुढून टीमा पॅक करा. इतिहास जरा लक्षात ठेवा. तिसरे पंच आणि नक्कीच बिमरचा चेंडू आहे हा. आपण पाहतोय कमरेच्या उंचीपेक्षा उंची घेणारा हा चेंडू. तर मी सांगत होतो तिसरे पंच नोव्हेंबर 2008. आपण इथे पाहतोय हलक्या हाताने एक सिंगल घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ती सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये यशस्वी होते. फ्री हिटचा चेंडू परंतु त्याचा फायदा घेता आलेला नाही. धावफलकावरती तब्बल आपल्याला धावा पाहायला मिळते. त्या टोटल 6 धावा. पहिले शतक प्रगती पथावरती असताना भारत आणि साऊथ आफ्रिका दरम्यान टेस्ट क्रिकेटची मॅच चालू होती. त्यावेळी तिसऱ्या पंचांची त्या ठिकाणी भूमिका घेण्यात आली. कार्ल्स मार्क्सन हे पहिले तिसरे पंच म्हणून इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आले आणि तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून सचिन रमेश तेंडुलकर हे पहिली विकेट आपल्याला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहायला मिळाली. फुलर लेनचा चेंडू. गणेश कदम चेंडू खाली आणि झेल मात्र आपण पाहतो निखिल कदम यांनी टिपलाय. प्रथम यांना सुद्धा मैदानाच्या बाहेर प्रथम षटकामध्येच बाहेर जावं लागतंय. विकेटचं पतन होतंय. चांगलं षटक निकू गोवारीच्या माध्यमातून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. चला दुसरं षटक टाकण्यासाठी या मेन. एका बाजूने मात्र आपण पाहतो नक्की जिथे धावा रोखण्याचं काम पहिलं षटक अगदी चांगल्या प्रकारचं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय टाकलं जातंय. सतीश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. शेरी आणि प्रथम मात्र स्वस्तामध्ये बाद झालेत. कुठल्याही प्रकारचा आटापिटा न करता उर्वरित 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 49 धावांची खेळी. या धावा होऊ शकतात जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये हेमंत गोरेले नावाचं वादळ उभं आहे ना. या वादळाला शांत करणं फार गरजेचं. कारण
ते बाबूशाह सर सांगतात ना, सांप डसने के पहले उसका पना तोड़ दो, लेकिन हेमंत गोरले सांप नहीं है, ये अजगर है, ये डसता नहीं, ये निकल जाता है। ऑफस्टिकच्या बाहेर घुसून खेळण्याचा प्रयत्न, बाद चेंडू आपण पाहतोय नयन खांबेच्या माध्यमातून, सुरुवात चांगली, हेमंत गोरलेसाठी टाकला जाणारा चेंडू, जसजसे डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येत जाणार, प्रेशर तसं तसं मैदानाच्या आतमध्ये नवीन नाविन्यपूर्ण क्रिएट होत जाणार। फुललेचा चेंडू, फटका फसला, अतुल पाटील चेंडू खाली झेल टिपला जाईल आणि हेमंत गोरले बॅक टू द पॅव्हिलियन। नयन खांबे यांच्या जाळ्यामध्ये मोठी मासळी घालावी लागताना आपल्याला पाहायला मिळतीये। नाविन्यपूर्ण गोलंदाजीचा नजराना, सांप को पना निकलने से पहले कुचल दिया मैदान के अंदर। विक्रांत पाटील यांच्या चेहऱ्यावरती हसी पाहायला मिळते, हसी तो फसी। नवीन फलंदाज प्रशांत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। बाहुबली के नाम से जाने जाने वाला एक खिलाडी आता सगळ्या दारुमदार या दोन खेळाडूंच्या वरती, सतीश आणि प्रशांत। परंतु रायझिंग स्टार 11 कामोटे संघाकडे ती क्षमता आहे, प्रशांतकडे सुद्धा ती क्षमता आहे, ती क्षमता दाखवावी लागेल। कामोटे क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय उपाध्यक्ष आयोजक परेशजी म्हात्रे यांचं आगमन होते। बराच वेळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा संध्याकाळच्या सत्रामध्ये मैदानावरती चांगला चेंडू, भन्नाट वेगावरती स्वार होत असताना फलंदाजाला बीट करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल। समोरच्या दिशेनं तगडा स्ट्रोक पाहायला मिळाला, बॅटच्या रडारमध्ये आला तसा सीमारेषेच्या बाहेर कव्हरच्या रोख्यावरून आपण पाहतोय षटकार, 6 धावा, वेगाने धावफलक पुढे। नयन खांबेवरती आक्रमण चौथ्या चेंडूवरती पाहायला मिळतंय, 12 धावा फलकावरती, उर्वरित 14 चेंडू आणि 43 धावांची गरज। हो, आता मात्र आपण पाहतोय अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू, पंचांकडनं स्क्वेअर लेगच्या पंचांच्या माध्यमातून 1 बाउन्स ऑफ दी ओव्हर दिलाय। हलक्या हाताने खेळून काढले, ढकलून दिले चेंडूला फक्त एका धावेसाठी। पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय, धावफलकावरती फक्त 13 धावा लावल्यात, उर्वरित 12 चेंडूंवरती 42 धावांची इनिंग साकारावी लागेल। या दोनही खेळाडूंना कशा प्रकारे गेम चालेल, परंतु गोलंदाजीसाठी पाचारण केले सचिन पाटील। मास्टर सूर्य 11 कामोटे संघाचं खणखणीत वाजणारं नाणं, नाण्याची दुसरी बाजू इथं आहे, नाण्याची एक बाजू इथं आमच्या सोबत बसली आहे। नक्कीच नाणं कुठलंही घेतलं की नाण्याला 2 बाजू असतात, तसेच पाटील घराण्यातले 2 बाजू आहेत, सचिन आणि सुशांत। आपण पाहतो क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारं, एकानं समालोचनाचा भार सांभाळावा, एकानं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीचा भार सांभाळावा, आयोजन असावं, नियोजन असावं, क्रिकेटला पुढे घेऊन जाण्याचं काम असावं। आणि पाटील घराणं म्हटलं की मग आपल्या कामोटे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय श्री सागर भाऊ पाटील यांना मात्र विसरून चालणार नाही। त्यांचं कर्तृत्व, त्यांचं काम, क्रिकेटवरची असणारी निष्ठा, निरंतर प्रेम आपल्याला पाहायला मिळते। मैदानाच्या आतमध्ये दरम्यान सचिन पाटील यांच्या चेंडूवरती हलकीशी कडा घेऊन फर्स्ट स्लिपच्या माध्यमातून जिथे आपण पाहतो अतुल पाटील यांना क्षेत्ररक्षण करताना एक धाव घेतली जाते, बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाहीये आणि धावफलक अगदी आपल्याला स्थिरावलेलं पाहताना मिळते। फक्त 13 धावा धावफलकावरती लागल्या, सामना बराचसा रायझिंग स्टार 11 कामोटे संघाच्या हातामधून निसटताना आपल्याला पाहायला मिळतोय।
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिरांच्या दिशेने आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे निपू गोवारी, एक धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळणार नाही. सोनू पाटील अतिशय चपळ क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात एसटी रक्षकांच्या माध्यमातून. एक धाव तिथे घेतली जाईल. मोठा फटका कुठलाही येत नाही. आता 10 चेंडूंमध्ये तब्बल 41 धावा. फक्त मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये येणं फार गरजेचं. कमीत कमी 7 षटकारांची गरज या 10 चेंडूंमध्ये. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू अर्थातच वाईड चेंडू इथे घोषित केला जातोय. येणारे 10 चेंडू आणि 39 धावांची गरज. चांगला चेंडू, खोलीवर पद्धतीचा चेंडू, बॅटच्या रडार मध्ये नाहीये. फलंदाज फक्त वारा घालण्याचं काम करतोय. ओला झालेला चेंडू फक्त सुकवायचं काम मैदानाच्या आतमध्ये चालू. बॅटीने हवा घालणं, वारा घालणं. समोरच्या दिशेने आपल्याला ग्राउंडेड शॉट पाहायला मिळतो. तिथे क्षेत्ररक्षक आहेत नयन. फील्ड केलं जाईल. एकच धाव. एकेरी धावेने काही बिघडणार नाहीये. 8 चेंडूमध्ये 38 धावा. आता समीकरण फार अवघड झाले. मास्टर सूर्य इलेव्हन कामोठे एका बाजूने आपण पाहतो, एक हाती वर्चस्व या सामन्यामध्ये मात्र नक्कीच रंगवताना पाहायला मिळत आहेत. मोठा फटका आलाय सतीशच्या बॅट मधून. चेंडू 6 धावांसाठी फरार षटकार पाहायला मिळतोय. 8 चेंडू आणि 38 धावा. नक्कीच जर चेंडू आणि धावांचं समीकरण पाहिलं तर या धावा होऊ शकतात. परंतु जो स्ट्रोक आता मैदानाच्या आतमध्ये आलाय तो स्ट्रोक येणं फार गरजेचं. तसे स्ट्रोक येतील काय, जर आणि तर ही गोष्ट क्रिकेटमध्ये मात्र संभावना नाहीये. 7 चेंडू आणि 32 धावांची गरज. नीड 32 रन्स इन 7 बॉल. हाऊ इज पॉसिबल? हू इज टेकन अ चान्स? Yes, of course. Satish is taking a chance. Satish on fire once again. The ball is outside of the ground. Maximum stroke for 6 runs. Sixer. सहा चेंडू आणि 26 धावांची गरज. सोनू पाटील. सोनू पाटील गोलंदाजीवरती आले. 6 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज. काय होणार? 4 मोठे स्ट्रोक. प्रशांत मध्ये क्षमता आहे. परंतु समोर सोनू पाटील. हो, चेंडू हलक्या हाताने अप्परकट केलंय. एक धाव घेतलीये. दुसऱ्या धावेसाठी धावणार काय? स्वतःला थांबवले. सतीशांनी स्वतःवरती विश्वास दाखवलाय. 5 चेंडू आणि 25 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती मोठा आघात. कमीत कमी 4 षटकार येणं फार गरजेचं. परंतु समोर सोनू पाटील आहे. हे शक्य होणार नाहीये. हे सहजासहजी शक्य होणार नाहीये. त्यासाठी फार कष्ट करावे लागणार आहेत. फार घाम गाळावा लागणार आहे. झेल टिपला जाईल. सामन्यामध्ये या चेंडूवरती औपचारिकता शिल्लक. बिकॉज ऑफ दिस मॅच इज अ कंपल्सरी चेस अँड दी ओव्हरऑल बॉल इज लेफ्ट द 4 balls and need 25 runs to be win match. मंगेश मैदानाच्या आतमध्ये. मंगेशवरनं एक फार सुंदर गीत होतं. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. आता दीपक शिंदे म्हणत असतील, बाबा तूच माझा मंगेश, काहीतरी कर, मॅच जिंकव. ओ वा, व्हॉट अ शॉट. मंगेश एवढे काय करत होता. जसं पाचारण केलं तसा स्ट्रोक सजवलाय. सोनू पाटील यांच्यावरती आक्रमण. डोळ्याचं पारणं फेडणारा
अप्रतिम स्ट्रोक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. मंगेश यांच्या बॅटमधून 3 चेंडू आणि 19 धावांची गरज. सामना कंपल्सरी चेस असणार आहे. बॅटची अप्पर कट घेऊन आपण पाहतो बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जात असताना तिथे मात्र एकच धाव कंप्लीट केली. प्रशांत दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये पाहायला मिळत नाही. कदाचित मला वाटतं प्रॅक्टिसची गरज प्रशांत यांच्यासाठी मैदानाच्या आतमध्ये असेल. 2 चेंडूंवरती 18 धावांची गरज. फक्त चेंडूने बॅटने चेंडूला हवा घालण्याचं केले जाणार काम. सामन्यामध्ये औपचारिकता. चला माऊली 11, चला माऊली 11 टॉससाठी या. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळेल.